गुजरातमध्ये आल्यानंतर असं काही बघायला भेटेल, अशा अद्भुत मूर्त्या बघायला भेटतील आणि 2000 वर्षापूर्वीची माणसांची हाडं बघायला भेटतील ह्याचा मला कुठलाही अंदाज नव्हता. आणि इथं जर तुम्ही आर्किओलॉजी आणि इतिहासामध्ये जर रसिक आहात तर तुम्हाला इथं अद्भुत अशा गोष्टी बघायला भेटतात. आता आपण ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण जे आहे ते सोमनाथ मंदिराच्या इथलं सगळ्यात इम्पॉर्टंट ठिकाण आहे. आपण आता म्युझियममध्ये सोमनाथ मंदिराच्या जवळच्याच हे अति प्राचीन म्युझियम आहे आणि त्या गोष्टी बघितल्यानंतर तुमचा आत्मा मंत्रमुग्ध होऊन जातो. फिर कलयुग में भीमदेव ने सुंदर पत्थरों का बनाया। भीमदेव सोलंकी जो भीमदेव सोलंकी हाँ या सगळ्या गोष्टी, इथले शिलालेख, इथले तांबडपत्र आणि इतक्या लिहून ठेवलेल्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. कारण की गुजरातचा असा काही इतिहास मी माझ्या पुस्तकांमध्ये कधीही वाचलेला नव्हता. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो. आणि आज फायनली आपण पोहोचलेलो होतो प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या इथं, जे सोमनाथच्या जवळचं प्रसिद्ध सुप्रसिद्ध असं प्रभू श्रीरामांचं राम मंदिर आहे. इथली विशेष गोष्ट म्हटलं तर ह्या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या नामाचं दान भक्तजन करतात. आणि या ठिकाणी जवळच सुंदर असा समुद्र आहे आणि आजूबाजूला हवा, वातावरण आणि अद्भुत अनुभव येतो आपल्याला धार्मिकतेचा. आणि दर्शन झाल्यानंतर आपण आलो म्युझियमला. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो. आता आपण ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण जे आहे ते सोमनाथ मंदिराच्या इथलं सगळ्यात इम्पॉर्टंट ठिकाण आहे. आपण आता म्युझियममध्ये सोमनाथ मंदिराच्या जवळच्याच हे अति प्राचीन म्युझियम आहे. इथं तुम्हाला 2000 वर्षाच्या आधीपासूनच हिस्ट्रीचा जो पार्ट आहे हिंदुइझम मधला तो तुम्हाला इथं बघायला भेटेल. इथं इतक्या साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या की तुम्ही विचार पण नाही करू शकत. इथं हजारो आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात आणि अति प्राचीन हिस्ट्री जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला सतयुगापासून या ठिकाणी ते द्वापर युगापासून ते कलयुगापर्यंतचे सगळे हिस्टॉरिकल तुम्हाला पार्ट आणि स्ट्रक्चर पूर्ण बघायला भेटतं. तर वेगळ्या वेगळ्या इतक्या मूर्त्या आहेत इथं बघण्यासारख्या की आपला जो भारतीय हिंदू इतिहास आहे तो किती प्राचीन आणि किती दुर्लभ आहे हे आपल्याला इथं आल्यानंतर समजतं. गुजरातमध्ये आल्यानंतर असं काही बघायला भेटेल, अशा अद्भुत मूर्त्या बघायला भेटतील आणि 2000 वर्षापूर्वीची माणसांची हाडं बघायला भेटतील ह्याचा मला कुठलाही अंदाज नव्हता. आणि इथं जर तुम्ही आर्किओलॉजी आणि इतिहासामध्ये जर रसिक आहात तर तुम्हाला इथं अद्भुत अशा गोष्टी बघायला भेटतात आणि त्या गोष्टी बघितल्यानंतर तुमचा आत्मा मंत्रमुग्ध होऊन जातो. तलवार आणि नृत्य आपल्याला एकाच ठिकाणी बघायला भेटतं. इथं इतक्या मूर्त्या होत्या की त्या मूर्त्या बघताना तुम्हाला इतका अभ्यास करावा लागला. आणि शेवटी आम्ही इथं पोहोचलो जे होतं सूर्य मंदिर. आणि या आहेत इथल्या लुप्त झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती ज्या इथं यांनी संग्रहित करून ठेवलेल्या आहेत आणि यांना बघायचा आनंद हा वेगळाच आहे. आता है ना वो श्री कृष्ण ने बनाया था द्वापर युग में काष्ठ का, लकड़ी का बना। फिर कलयुग में भीमदेव ने सुंदर पत्थरों का बनाया। भीमदेव सोलंकी जो भीमदेव सोलंकी हाँ यहाँ पे राजा का नाम था। अच्छा अच्छा। तो 1951 में फिर म्यूजियम की स्थापना, वहाँ से सब लेके यहाँ पे रखा। खुदाई में कोई जैन मंदिर के भी नमूने है। हाँ वो उस साइड को दिखे ना। हाँ उधर है, काले पत्थर से बने हुए ना। हाँ भारतीय वास्तुकला ही किती उत्तम दर्जाचं काम करणारी होती आणि इतक्या अद्भुत जिवंत गोष्टी इथं पाषाण स्वरूपामध्ये जिवंत असल्यासारखं भासवणारी होती की ह्या सगळ्या गोष्टी, इथले शिलालेख, इथले तांबडपत्र आणि इतक्या लिहून ठेवलेल्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. कारण की गुजरातचा असा काही इतिहास मी माझ्या पुस्तकांमध्ये कधीही वाचलेला नव्हता. मुस्लिम आक्रमणकारी ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला ते इथले मंदिरं नष्ट करू शकले. इथल्या खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ध्वस्त केल्या, पण ते आपली सभ्यता कदापि नष्ट करू नाही शकले. ते मला इथं आल्यानंतर समजतं.
ह्या म्युझियमला बघण्याचा जो एक्सपिरियन्स होता तो फॅब्युलस होता. जबरदस्त लेवलला या ठिकाणी गुजरात गव्हर्नमेंटनी ह्या सगळ्या गोष्टी संरक्षित करून ठेवलेल्या आहेत. त्या गोष्टी बघून मला भारी वाटली. तर मित्रांना विचारूयात आपल्या की कसा होता त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांना कसं वाटलं ओव्हरऑल म्युझियम बघून. नील, कसं वाटलं तुला म्युझियम बघून? जुन्या काळातलं इथं आहेत सगळ्या गोष्टी. कधी बघितले होते का? 2000 वर्षापूर्वीचे तू कधी एव्हिडन्स बघितले होते का? रावणाने बांधलेलं फार मंदिराचे पण इथं हे एव्हिडन्स बघायला भेटले. आणि माणसांची हाडं बघितली का तू पुढं? हो, माणसांची हाडं आहेत 2000 वर्षापूर्वीची. शंख शिंपले बऱ्याच गोष्टी. तर आणि मंदिराविषयी कसं वाटलं तुला? खूप चांगलं वाटलं मंदिराचे जुने अवशेष बघून. जवळपास 2000 वर्ष 3000 वर्ष काही काही अवशेष तर महाभारत काळामधले पण येतात. आणि आपण फक्त कुठले पण असे जुने मंदिरं बघायला आल्यानंतर फक्त मंदिर नाही बघितले पाहिजेत, त्याच्या आजूबाजूला अशा त्या काळाचे रिलेटेड काही संग्रहालय असतात ते आपण नक्की बघितले पाहिजेत. आणि मग आपल्याला त्या काळातल्या खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. स्थापत्यकलेचं खूप चांगलं प्रदर्शन तिथे केलेलं आहे. एकदा तुम्ही सोमनाथ आला की नक्की या संग्रहालयाला या. तिथं तुम्हाला अजून इन डिटेलमध्ये या जागेबद्दल बऱ्याच गोष्टी कळतील. तर त्या बाकी गोष्टी ज्या आहेत ते आता अविनाश सर सांगतील तुम्हाला खूप काय काय आहे. तर हे जे स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना ओव्हरऑल जे गुजरात होतं ते आपल्याला बघायला भेटतं. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथले जे आर्कोलॉजिकल जो ओव्हरऑल ज्या वेळेला गोष्टी आपण बघतो त्यावेळेला आपल्याला मजा येऊन जाते. आणि 4 युगातला जो ओव्हरऑल जो पूर्ण स्ट्रक्चराइज पार्ट आहे त्याचे स्ट्रॉंग एव्हिडन्स आपल्याला इथं बघायला भेटतात. आणि इथं ज्या वेळेला मी 2000 वर्षापूर्वीच्या माणसांची हाडं बघितली त्यावेळेला मी अचंबित झालो, कारण एवढे ओल्ड एव्हिडन्स, ते पण ह्युमन ओल्ड एव्हिडन्स मी कधीच बघितलेले नव्हते. सो ओव्हरऑल मजा आलेली आहे. शिवम, कसं वाटलं तुला म्युझियममध्ये? एक नंबर मस्त होता. जे जुने जुने मूर्ती होत्या त्या अशा मस्त होत्या दिसायला, काय म्हणू शकत नाही. दगड पण एवढी भारी होती. आणि जुनं हाडकं ते एक नंबर, काय सांगू शकत नाही. मस्त होतं सगळं. बघ तुम्ही जर सोमनाथला आले तर एकदा खरंच तिथे येऊन बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ती कशी येते काय. हायली रेकमेंडेड हे प्लेस आहे मित्रांनो. जर आपण आध्यात्मिक ठिकाणांना जर व्हिजिट करतोय तर आपण अशा ठिकाणी पण व्हिजिट केलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण अशा सगळ्या गोष्टी बघून आपला जो ओव्हरऑल जुना इतिहास आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला भेटतो आणि त्याच्याशी आपण चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट होऊ शकतो. तर चला मित्रांनो, भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.